सुरुवातीला तसं होतं. तसं अमिताभ बच्चनने सगळ्या कॉमेडीजना पाठवून दिलं होतं. सगळे रिजनल फिल्ममध्ये कामं करत होते बाहेर. तर त्यामुळे आता तसं हिरो एवढं ह्याच्या ताकदीचा कोण नाही गोविंदा सोडला तर. बरोबर. मला सांग की दमदार भूमिका कसदार कलावंताच्या शोधात आणि कसदार कलावंत दमदार भूमिकेच्या शोधात, हा योग तुझ्या बाबतीत जुळून आलाय का? हा योग मात्र जुळून आला. आणि तो त्यावेळेलाही नवल वाटलं होतं मला. एक होता विदूषकच्या बाबतीत कळलं. अचानक जब्बार पटेलने मला एकदा फोन केला की असा पिक्चर करतोय, भाई लिहितायत पु ल देशपांडे. मला 2 मिनिटं कळे ना. म्हटलं काय जब्बार पटेल, पु ल देशपांडे, लक्ष्मीकांत बेर्डे हे कॉम्बिनेशन लोकांना कसं पाटेल. बरं. आणि झालंही तसंच. ज्याला जब्बारनी सगळ्यांना अनाऊन्स केलं त्यावेळेला सगळं काय सांगतो लक्ष आणि हे तर कसं काय. तर मला त्याने जर स्टोरी सांगितली ती एका सोंगाड्याची स्टोरी होती. बरं. एक सोंगाड्याचं जनरल लाईफ आणि लोकांसमोरचं लाईफ असा हा प्रकार होता. आणि काही बाबतीत माझ्या बाबतीत थोडंसं ते खरं होतं. म्हणजे